नमस्कार मित्रांनो, शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे। नियमित कर्जदार शेतकऱ्यांना आता मोठा दिलासा देण्यात आलेला आहे। सरकारने जी.आर. काढलेला आहे। आता नियमित कर्जदार शेतकरी जे आहेत त्यांना डॉक्टर पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेअंतर्गत मोठी मदत जाहीर करण्यात आलेली आहे। मित्रांनो, राज्यातील शेतकऱ्यांना सहकारी कृषी पतसंस्थेमार्फत व्याज दरात वसुलीशी निगडीत प्रोत्साहन सवलत देण्यात येते। मित्रांनो, प्रतिवर्षी 30 जूनपर्यंत संपूर्ण परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ही व्याज सवलत देण्यात येते। राष्ट्रीयकृत बँका, ग्रामीण बँका व खाजगी बँकांकडून कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना ही सदर योजना लागू आहे। मात्र थकीत कर्जास तसेच मध्यम मुदत व दीर्घ मुदत कर्जास सदरची योजना लागू नाही। या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना सहकारी कृषी पतसंस्थेमार्फत बँकांमार्फत मिळणाऱ्या पीक कर्जावरील व्याज दराशी निगडीत व्याज सवलत देण्यात येते। मित्रांनो, शासन निर्णयानुसार 1 लाखापर्यंतच्या पीक कर्जावर 3% आणि त्यापुढील 3 लाखापर्यंतच्या पीक कर्जावर वार्षिक 1% दराने व्याज सवलत लागू करण्यात आलेली आहे। मग शासनाच्या निर्णयानुसार 3 लाखापर्यंत मर्यादेपर्यंत अल्पमुदत पीक कर्ज घेऊन त्याची मुदतीत परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 3% व्याज सवलतीचा लाभ देण्यात येत आहे। त्यानुसार राज्य शासनाची 3% व्याज सवलत आणि केंद्र शासनाची 3% व्याज सवलत विचारात घेऊन सदर कर्ज शेतकऱ्यांना 0% दराने उपलब्ध होणार आहे। म्हणजे मित्रांनो, आता या ठिकाणी शेतकऱ्यांकडून जे बँकांनी कर्ज वसूल केलेलं होतं आणि त्या वसुली दरम्यान व्याज पण लावलेलं होतं, तर त्या व्याजाची जी रक्कम आहे ती शेतकऱ्यांच्या खात्यात आता जमा होणार आहे। ज्या शेतकऱ्यांनी नियमित कर्ज भरलेले आहे त्यांच्यासाठीच ही सुविधा आहे। त्या संदर्भातला हा महत्त्वाचा जी.आर. आहे। या ठिकाणी बघू शकता, सन 2025-26 मधील अर्थसंकल्पीय तरतुदीचे वितरण करण्याबाबत डॉक्टर पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना अर्थसहाय्य महाराष्ट्र शासन सहकार पणन व वस्त्र उद्योग विभाग 12 ऑगस्ट 2025 रोजीचा हा जी.आर. आहे। मग शासन निर्णय काय आहे, तर सन 2025-26 वर्षात डॉक्टर पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेअंतर्गत अर्थसहाय्य रुपये 100 कोटी अर्थसंकल्पित तरतूद असून त्यापैकी 60 कोटी एवढ्या निधीचे वितरण करण्यास शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात येत आहे। वरील मंजूर करण्यात आलेल्या निधी संबंधित बँकांना वितरित करताना आहरण व संवितरण अधिकारी यांनी सदर रकमेचे उपयोगिता प्रमाणपत्र प्राप्त करून घ्यावे व त्याची सदर प्रत शासनास सादर करावी। मग मित्रांनो, ही जी काही रक्कम आहे ती सदर तरतूद संबंधित संस्थांना अदा करण्यासाठी संबंधित जिल्ह्याचे उपनिबंधक सहकारी संस्था यांना नियंत्रक अधिकारी म्हणून घोषित करण्यात आलेली आहे। मग मित्रांनो, ही जी सवलत आहे ती फक्त आता जे नियमित कर्जदार आहे त्यांनी 30 जूनपर्यंत कर्ज भरलेले आहे आणि जे अल्पमुदतीचं कर्ज आहे, दीर्घ मुदत आणि मध्यम मुदतीचे जे कर्ज घेतलेले असेल शेतकऱ्यांनी त्यांना ही सवलत मिळणार नाही। त्यामुळे मित्रांनो, आता जे शेतकरी नियमित कर्ज भरतात त्यांनी 3 लाखापर्यंत कर्ज काढलेलं आहे त्यांना ही सवलत देण्यात येणार आहे। हा जो निधी आहे तो त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे। त्या संदर्भातली रक्कम या ठिकाणी शासनाने मंजूर केलेली आहे। सदरचा शासन निर्णय तुम्हाला बघायचा असेल, जी.आर. बघायचा असेल तर महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर बघू शकता किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलवरती हा जी.आर. तुम्हाला बघायला मिळेल। तर मित्रांनो, अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट होती। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।